नमस्कार, मी शिवशंकर सूर्यकांत गोंड, राहणार जांबुद्रुक, जिल्हा नांदेड. काव्ययोग काव्य संस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा 2025साठी मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक निर्भया एका रात्रीत हरवली. रस्ते काळोखात हरवले होते, तीही त्या वाटेवरून जात होती. रस्ते काळोखात हरवले होते, तीही त्या वाटेवरून जात होती. नव्हती कल्पना तिला की रात्र तिची ओळखच लुटणार होती. वादळ उठलं शरीरावर वादळ उठलं शरीरावर, संस्कार संस्कृती टाकून वाटेवर. भुकेल्या नजरेतून फाडून गेले, तिची अस्मिता तुडून गेले. रक्ताचा थेंब वेदनेचा हुंकार आभाळही बघून थरथरला असेल. रक्ताचा थेंब वेदनेचा हुंकार आभाळही बघून थरथरला असेल. पण जमीन मुक्क झाली, अन्यायासमोर गपका बसली असेल. आईवडिलांच्या प्रश्नांना उत्तर नव्हतं, न्यायालयाच्या चौकटीत न्याय नव्हता. आईवडिलांच्या प्रश्नांना उत्तर नव्हतं, न्यायालयाच्या चौकटीत न्याय नव्हता. फक्त आश्वासनांचे शब्द होते आणि लोकशाहीचा मृतदेह होता. निर्भया गेली पण प्रश्न शिल्लक राहिले. दोषींना शिक्षा झाली पण विचार जिवंत राहिले. निर्भया गेली पण प्रश्न शिल्लक राहिले. दोषींना शिक्षा झाली पण विचार जिवंत राहिले. आजही कित्येक निर्भया जळत आहेत आणि अन्यायी मोकाट फिरत आहेत. धन्यवाद.